मामी मामी अरे कोणी आहे का घरात? नमस्कार. भैया साहेब तुम्ही येत होय? तुम्हाला काय वाटलं अजिंक्य आलाय वे? नाही नाही, पण तुम्ही याला असं वाटलं नाही. टॅलेंट घेऊ. हे बघा काय शिलाई मशीनची मोटार. तुम्ही म्हटलं ना पायानं मशीन चालून लय त्रास होतोय, म्हणून मशीन साठी मोटर आणली. काय गरज होती वयाची? अहो बास का मामी, तुमची काळजी आम्हाला. तुमच्या एवढं आमच्यासाठी कोण करत नाही बघा. तुम्ही मोटर आणली, पण लाईट पाहिजे ना ह्याच्यासाठी. म्हणजे आता 2-3दा लाईट जाती तेव्हा खोळंबा होतो. ती शहरात काही त्रास आहे बघा. इन्व्हर्ट का काय? मामी इन्व्हर्टर. हा, ती आणायला पाहिजे. बसा की, मी चहा ठेवते. नाही नाही, आता नाही म्हणायचं नाही बरं का. बर, नाही म्हणत नाही. ये टॅलेंट. मामी जास्त गोड करू नका. नाही नाही, भैया अहो मामी कोच मामापेक्षा डेंजर आहे. हिच्या मागण्या पूर्ण करत बसलो तर कसं व्हायचं? टॅलेंट मला काही कळत नाही का? हा, आम्ही हिच्या मागण्या पूर्ण करतोय कारण की शीतलला माझी मागणी घालणार आहे. अहो ते आहेच की, पण मामीने जरा लवकरात लवकर काम करावं म्हणून तिच्या मागे सारखं सारखं लागलं पाहिजे, नाहीतर वेळ निघून जाईल. करेक्ट आहे. अरे म्हणून ते टुकार स्थळ शीतलसाठी आणलेत ना. एकदा का ही स्थळ शीतलकडे गेली की आपला मार्ग मोकळा. हा हा? कुणाचा मार्ग मोकळा करताय? हे घरले मोकळं मोकळं वाटतंय म्हणलं. जिजी कुठे? अहो श्रावणात दुपारी सगळी माणसं मंदिरात जातात ना, हा, आणि देवाचं नाव घेत बसतात. जिजीबी तिकडच गेल्यात, आणि जयश्री गेली साताऱ्याला खरेदीला. वा, खरेदी जोरात चालू आहे वाटतं. नाही, उगाच आपलं किरकोळ. बरं मामी, मी काय म्हणतोय, हे बघा ही स्थळ आणले मी शीतलला, म्हणजे असे फालतूच आहेत बघा. म्हणजे दिसायला पण अशीच आहेत, बघताच नकार येईल. हे काय हो, का काय झालं? असली स्थळ दाखवताय बाई कोण? अहो नकार द्यायला चांगलेत की मामी. ते बघा तो एक पोरगा आहे का नाही, तो मेडिकलला कामाला आहे आणि तो दुसरा गॅरेज मध्ये काम करतो. पण तुम्हाला काय वाटलं, पवाराची माणसं त्यांच्या पुरीसाठी असा पोरगा बघताल बाई? अजिबात नाही. आणि अशी स्थळ घेऊन मी जर गेले तर मला दारात उभं करतील का? नाही. मामी आता नेमकं करायचं काय? अहो ह्याच्यापेक्षा बरं स्थळ दाखवायला पाहिजे. ही अशी स्थळ जर मी घेऊन गेले तर त्यांचा विश्वास राहील का माझ्यावर? आणि उद्या तुमचं स्थळ घेऊन गेले तर माझं ऐकून तर घ्यायला पाहिजे का नाही त्यांनी? म्हणजे आता नेमकं कसं मुलगा बघायचा? आता आपण असा मुलगा बघायचा जो भैयांच्या तुलनेत कमी असेल, म्हणजे एकदम खालच्या लेवलचा बी नाही, म्हणजे एखाद्या कंपनीत काम करणारा, नाहीतर शेती करणारा, नाहीतर. मामी डोंट वरी, मी शोधतो असा पोरगा. तुम्ही फक्त स्थळ पोचवायचं काम करा. हा, अहो, आरामात शोधा, काय घाई नाही आपल्याला. घाई काय नाही. हा, काय घाई नाही. उद्या सकाळपर्यंत तुमच्याकडे पोरांची लाईन लावतो. हा, ये तुम्ही. चला टॅलेंट, चहा चांगला होता. चला चला चला, येऊ का? शीतल, शीतल, क्या हो रहे तेरे को? कुठं काय? तुम मेरे को पढ़ाई के लिए बोलती है और खुद टाइम पास करती है. क्या चल रहा है तेरा? और ध्यान किधर है तेरा? हाय की इथंच. काय नाही झालं. कुछ तो है. तुला नसलं सांगायचं तर नको सांगूस. बर सांगते.
पण तू कोणाला सांगणार नाहीस ना? नाही सांगत. ऐक, आपल्या गावातल्या एका पोराला मी आवडती. अगं मी ह्यात नवीन काय आहे? अगं एकाला मी आवडते. अरे तू इसमें नई बात कौन सी है? ऐकशील आता? एका पोराला मी आवडती, पण तो पोरगा कोण आहे ते माहित नाही. या अल्लाह, फिर तेरे को कैसे पता कि उसको तू पसंद है? अगं मला आजानं सांगितलंय. आता ह्यात बी आजी आहेच का? हा, आणि त्यानं मला गिफ्ट बी दिले. कुणी आजानी? नाही ग, त्या पोरानं. पण कोण आहे तो पोरगा? तेच तर माहित नाही. काय? ते कोण आहे हे माहित नसून बी तू गिफ्ट घेतलंस वय? हा, का? त्याला काय होतंय? पागल है क्या तू? कशाला गिफ्ट घ्यायचं? त्यानं दिलं म्हणून मी घेतलं. दिमाग है क्या नाही तेरे को? अगं गिफ्ट घेतलं म्हणजे लवशिप घेतले असं होतं. अगं नुसतं घेतलंय ना, घातलंय कुठं? बर, काय गिफ्ट घेतलं? ये दाखवते. हे बघ. हे गिफ्ट दिलंय वय? या लगेच गिफ्ट आहे रे. है ना? तुला माहितीये यास्मिन, मला नेहमी असं वाटायचं की कोणीतरी आपल्याला बी गिफ्ट द्यावं आणि ते गिफ्ट एकदम वेगळं असावं. हे तसंच आहे. आजा मला सांगत होता, हे तुझ्या जवळ असलं ना तर शिवाजी महाराजांचा आशीर्वाद कायम तुझ्या बरोबर असेल आणि कोणी बी तुझ्याकडे वाकड्या नजरेनं बघायची हिम्मत बी करणार नाही. सच्ची में शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असेल ना तर कोणताच संकट येणार नाही, आणि आलं ना तरी बी त्यातनं बाहेर पडायचा मार्ग त्यांच्यामुळेच घावल. तुला बी असंच वाटतं ना, म्हणूनच घेतली मी अंगठी. पण कोणी दिला अंगठी हे विचारलंस का आजाला? तेच तर ते सांग ना. आज सांग तू, उद्या सांग तू करतोय. आता तूच मला सांग, एवढा विचार करून गिफ्ट देणारा माणूस बी त्याच विचाराचा असेल ना? आज मी शोधून काढते का नाही बघ, ते पोरगा कोण आहे ते. काय ग, काय करतेस? तू आहेस वय? एवढं दचकायला काय झालं मग? अगं मला वाटलं जिजी चालल्या काय की देवळातनं. हे कसले पैसे मोजतेस? असं साठवलेलं आहे. आता कार्यक्रमाला लागले तर होतील ना. जिजींसमोर काढलं तर 1000 प्रश्न विचारतात, म्हणून म्हणलं जिजी नाही तवर मोजून घ्यावं. तू खरेदी केलीस ना? केली की. नीट केलीस ना? हो, तुझी साडी, माझी साडी आणि जीजीची, अशा 3 साड्या आणल्या.